सर्व नागरिकांना व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा। तसेच महाशिवरात्रीनिमित्त आयोजक रविदादा पाटील यांच्याकडून भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा विशाल महाराज खोले यांच्याकडून भरपूर असा उत्सव कीर्तन सेवा पार पडलेली आहे। सर्व ग्रामस्थांना रविदादाकडून हार्दिक शुभेच्छा। महाशिवरात्रीनिमित्ताने यावर्षी एकदम उत्साहामध्ये कार्यक्रम साजरा झालेला आहे। रविदादा यांच्याकडून सर्व ग्रामस्थांना भोजनाची तसेच सर्व पाण्यापासून सर्व व्यवस्था केलेली आहे। ग्रामस्थांचे सहकार्य चांगल्या प्रकारे लाभलेलं आहे। तसेच महाशिवरात्रीनिमित्त सर्व नागरिकांना व भाविक भक्तांना लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक रविदादा पाटील। सर्वप्रथम मी सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपला महाशिवरात्रीचा कार्यक्रम म्हणजे एक दिवसा अगोदर नेहमीप्रमाणे आयोजित केलेला आहे आणि सर्व श्रेय आपण रवी पाटील यांना देऊ, कारण की एवढा उत्साहाचा कार्यक्रम आपण तर मी माझ्या तरी जीवनामध्ये मी 4-5 वर्ष झाले बघतो की एवढे लोकांना जमा करणं आणि हा मोठा उत्साहाचा कार्यक्रम करणं मोठी गोष्ट नाही आहे। तर सर्वात प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी यापुढे पण असंच कार्यक्रम करत राहावं आणि गावासाठी असं नेहमी योगदान देत राहावं। पहिल्यांदा हे माझे मित्र परिवार यांचे मी स्वागत करतो की खरोखर त्यांनी प्रत्येक कार्यक्रमाला मला मदत करत राहतात। कुठलाही असो दरवर्षी महाशिवरात्री कार्यक्रमात सतत ते इथे झडतात, 2-3 दिवस झडतात। मंडप असो काय असो स्टेज असो काही याच्यासाठी खूप प्रयत्न करतात ते आणि आलेले सर्व मालकरी हरिभक्त महाराज त्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे। छान त्यांनी असे भाव आहोत दिले की आपण खोटं खरं काय ते महाराजांनी आज शिकून दिले आपल्याला। खोटे केल्याने काय होतं, खरं केल्याने काय होते आणि पुण्य केल्याने काय होते हे त्याच्यातून 2 धडे शिकून गेलो। पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचे आभार करतो। अशीच माझ्यावर परत बोला पुन्हा एकदा त्या टोन मध्ये बोला। पुन्हा एकदा मनापासून आभार करतो सर्व भावी भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। सहकार्य असतं, रविदादाची अशी मेहनत असतं, खूप असतं। त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत त्याच्या खांद्याला खांदा लावून धरत असतो। तसं आमच्या सर्व ग्रामस्थ मंडळ पूर्ण म्हणजे जेवढे लेडीज असो जेंट्स असो सगळे सपोर्ट करतात आम्हाला। आणि सर्वप्रथम म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावाले ग्रामस्थ बोरपाडा असो की आमचा लोणार परिसर असो खूप आम्हाला सर्व वारकरी येऊन आम्हाला सगळे सपोर्ट करतात। आणि प्रथम म्हणजे आम्ही ग्रामस्थ म्हणजे असा कुठलाही भेदभाव नाही करताना सगळे एकत्र येऊन उत्सव साजरी करतो। मी आधी सर्वांना माझ्या ग्रामस्थांचा मी आभार मानतो। महाशिवरात्री निमित्ताने माझ्याकडे जो कार्यक्रम असतो त्याच्यात माझ्या परिसरातील सर्व हरिभक्त परायण महाराज असतील सहभागी होतात आणि त्यात माझ्या गावाचं मी कौतुक करतो का माझ्या गावातील महिला मंडळात हे पुढाकारी घेऊन एक दिवस आधी पूर्ण रस्त्यावर रांगोळी काढतात आणि भव्य असा सोहळा माझ्या गावात साजरी करतात महाशिवरात्री निमित्ताने। मी त्या सर्वांना महाशिवरात्री निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो। एक अशी म्हणजे आपल्यात एक कीर्तनकार महाराज म्हणजे महाराष्ट्रात त्यांचं नाव असलेलं लौकिक नाव म्हणून विशाल खोले महाराज त्यावेळी जो कीर्तन केला खरोखर माणसाला त्यावेळी काय आहे ते दाखवून दिलं आणि त्यांच्या ज्या वाणीतून जे शब्द निघाले ते आपल्याला सर्वांना घेण्यासारखे आहेत। आणि मी तर सर्वांना हीच विनंती करतो का आपण याच्या पुढेही जे आपले महाराष्ट्रात लौकिक झालेले असतील त्यावेळी जो आपल्याला वाणी सांगतात त्या वाणीचा आपण लोप घ्यावा आणि तसंच आपल्या म्हणजे आपल्या परिसरात सर्व त्याच देशाने चालत राहावे।
वारी सावधानी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारची मारा पिंगळा महाद्वारी रे भाऊ एक मिनिट. आपल्या परिसरातील असणारे ओके आकाश महाराज तुम्ही पण या. ओके हे आमचे मधुकर महाराजा गावाला भेट दिली. हर हर